सोलापूरमध्ये जे नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। महाराष्ट्रातही तेवढ्याच मोठ्या संख्येने प्रतिसाद जो आहे तो मोर्चांना मिळताना दिसतोय। सरकारवर एक दबाव निर्माण होतोय। एकूणच हे नैसर्गिक आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं जर मोर्चे निघत असतील तर निश्चितपणानं कोणत्याही सरकारवर दबाव हा निर्माण होणारच। त्यामुळे निश्चितपणानं दबाव हा निर्माण होणारच। अच्छा, पण एक कोंडी फुटत नाहीये। जसं मुख्यमंत्री बोलले होते की ते बोलतील, आंदोलनकारी जे आहेत मोर्चातले जे लोक आहेत त्यांच्याशी बोलतील, पण ती कोंडी अजून फुटत नाहीये। तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? कारण हे मोर्चा आता मोर्चांचं लोन जे आहे ते मुंबईपर्यंत जाईल। एकूणच या सर्व मोर्चे आणि मोर्चानंतर जी निवेदनं सकल मराठा समाजाच्या वतीनं जी प्रकाशित होत आहेत त्याचा जर अभ्यास केला तर हे लक्षात येतं की सकल मराठा समाजाची जी भूमिका आहे ती आम्ही प्रत्येक मोर्चानंतर निवेदन देतोय की जे सरकारला मिळतंयच त्यामुळं चर्चेसाठी नव्यानं काय चर्चा आम्ही करणार। त्यामुळं सरकारला गेल्या 20-25 वर्षात जे काय आर्थिक आणि सामाजिक प्रश्न गरीब, उच्च मध्यमवर्गीय आणि जो प्रस्थापित मराठा समाज नाही अशा उर्वरित समाजापुढे जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाची प्रतिक्रिया म्हणून हे मोर्चे आज महाराष्ट्रात निघतायत असं एक पत्रकार म्हणून माझं मत।